तर मोठी बातमी आहे, नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट परिसरात ट्रक चालकांचा संप सुरूच आहे। मार्केट परिसरात पोलीस दाखल झालेले आहेत। तर संपामुळे एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आणि फळांची आवकही कमी झालेली आहे। ट्रक चालक मात्र आपल्या या संपावरती ठाम आहेत। ही काही थेट दृश्य आपण बघतोय, हे सगळे ट्रकचे चालक आहेत जे आपल्या संपावरती ठाम आहेत। जाचक अटी आणि नियम लादलेले आहेत। या जाचक अटी, नियम आणि कायदा रद्द करावा अशी मागणी या सगळ्या ट्रक आणि ट्रॅक्टर चालकांची आहे। नव्याने आलेल्या या कायद्यानुसार जर कोणतीही दुर्घटना घडली, कोणताही अपघात घडला तर आधी अपघातग्रस्त व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे आणि तसं झाल्यानंतरही ट्रक चालक जर गुन्हेगार आढळला, त्याची चूक आढळली तर मात्र ट्रक चालकाला 7 ते 8 लाख रुपयांचा दंड आणि 10 वर्षांची शिक्षा ही ठोठावण्यात आलेली आहे। यापूर्वी 3 वर्षांची शिक्षा होती, मात्र ही शिक्षा थेट वाढवण्यात आलेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो अर्थातच येत्या काळामध्ये बसेल हे लक्षात घेऊन ट्रक चालक आणि ट्रॅक्टर चालक जे आहेत ते मात्र आपल्या संपावरती ठाम असलेले पाहायला मिळत आहे। एपीएमसी मार्केटमध्ये ही दृश्य आपण बघतोय, सगळे चालक आणि त्याचबरोबरीनं त्यांचे ठेकेदार जे आहेत ते सुद्धा एकत्रित जमलेले आहेत आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यांना काही सूचना करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। मात्र केंद्र सरकारने जो कायदा केलेला आहे त्या कायद्याला विरोध करत हे सगळे जण अतिशय आक्रमक झालेले